नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? आपल्याला सुंदररित्या मागच्या सर्व प्रश्नपत्रिका अनालिसिस करायच्या आहेत आणि अनालिसिस करत असताना आपण अग्निवीरच्या प्रश्न तुमचे अनालिसिस करत आहोत. बऱ्यापैकी आपण मागच्या लेक्चरमध्ये अग्निवीरची एक प्रश्नपत्रिका घेतली होती. आज पुन्हा अजून एक प्रश्नपत्रिका घेतलेली आहे आणि तुमच्या लेक्चर मधील हा पहिला प्रश्न आहे. सर, नेमकं आपण काय करत आहोत? मागच्या सर्व प्रश्नपत्रिका अनालिसिस करत आहोत तुमच्या अग्निवीरच्या. एकूण जीएसजीकेचे 15 प्रश्न असतात 50 पैकी. या 15 प्रश्नांना जर तुम्ही अनालिसिस केलं आणि बऱ्यापैकी तुमचा स्वतःचा सिलेबस बनवला, तुम्हाला ऍक्युरेट नेमका अभ्यास कसा करायचा हे समजून येईल. सध्या मी जीएसजीकेचे अनालिसिस करतोय, पण तुम्हाला सर्व विषयांचे अनालिसिस केलेले जे 15 प्रश्न आहेत ना, जसं की सायन्सचे 15 प्रश्न आहेत, त्याचसोबत आपलं गणितांचे 15 प्रश्न आहेत आणि रिझनिंगचे 5 प्रश्न आहेत. अशा प्रकारे संपूर्ण 50 प्रश्नांची एक प्रश्नपत्रिका म्हणजे 10 प्रश्नपत्रिका अनालिसिस केलेले मागचे तुम्हाला फ्रीमध्ये बघायचे असतील तर महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करून घ्या मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्न अनालिसिस केलेले दिसतील. ऍक्युरेट तुम्हाला नेमका अभ्यास काय करायचा आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला समजेल. तर बघा, पहिलाच प्रश्न आहे, गौतम बुद्ध यांचे गुरु कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आपल्या बॅच मध्ये नेमकं आपण कशा प्रकारे कंप्लीट केलेले तर बघा, गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्म संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी कंप्लीट केलेली. केवळ एकच धर्म नाही तर जैन धर्म, त्याचसोबत शीख धर्म, यावर तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात. मग संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे. बघा, प्रश्न आलेला आहे, तर जन्म त्यांचा 563 इसवी सन पूर्व. सर, हे इसवी सन पूर्व नेमकं काय असतं? ज्या वर्षी येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला त्यांच्या पूर्वी किती, तर 563 वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये नाही सांगता येणार, कारण त्यावेळेस जरी अखंड भारत, आज आपला देश नाहीये, पण तो भाग नेपाळ आपल्या देशाचाच भाग होता. तर लुंबिनी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. आलं लक्षात? कुटुंब शाक्य राजघराण्यातील राजा शुद्धोधर यांच्या घरी त्यांचा जन्म झाला होता. म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव आहे शुद्धोधर आणि आईचं नाव आहे महामाया. तुम्हाला विचारलं गेलेलं आहे बरं का, केवळ 7 दिवसांमध्ये, म्हणजे ज्या वेळेस गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता केवळ 7 दिवसांमध्ये त्यांचं निधन झालं होतं. आणि म्हणून प्रजापती गौतमी सख्या बहीण आहेत. म्हणजेच काय, तर गौतम बुद्ध यांचे सख्या मावशी यांनी त्यांना पुढे सांभाळलेलं आहे. आईच्या निधनानंतर मावशी प्रजापती यांनी संगोपन केलेलं, लहानाचं मोठं त्यांना केलं होतं. त्याच पहिल्या गौतम बुद्ध यांचं जे बौद्ध धर्म आहे ना, ते स्वीकारलं सर्वात पहिले जे व्यक्ती होते ते म्हणजे प्रजापती गौतमी. सगळ्या मुद्दे जे मुद्दे मी तुला सांगतोय ना सोन्या, सगळ्या मुद्द्यांवर तुला प्रश्न विचारले गेलेले आहेत. बघा, यशोधरा त्यांच्या पत्नीचं नाव आहे. वयाच्या 15व्या वर्षी, एक मिनिट मी पेनचं कलर चेंज करतो म्हणजे बऱ्यापैकी मलाही कॉन्सन्ट्रेशन करता येईल. वयाच्या 15व्या वर्षी यशोधरा यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं गौतम बुद्ध यांचं. वयाच्या 28व्या वर्षी त्यांना पुत्रप्राप्ती झाली होती. वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी घर त्यागलेलं आहे. त्याच्या मागची कारण काय ती सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेन. विलासी राजवाड्यात त्यांना ठेवण्यात आलं होतं. बघा, एक महत्वाचा मुद्दा सांगतो मी. ज्या वेळेस गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता त्याच वेळेस एक महान असे संत त्या ठिकाणी हिमालयामध्ये मेडिटेशन करत बसले होते. मेडिटेशन करत असताना त्यांना साक्षात्कार झाला की पृथ्वीवर एक बिंदू येऊन पडलेला आहे. म्हणजेच काय, स्वतः ईश्वराने जन्म घेतलेला आहे. त्यांनी डोळे उघडले आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांना ईश्वराचं दर्शन घेता येईल यासाठी त्यांनी त्या ठिकाणी लुंबिनी त्या ठिकाणी गेले. राजा शुद्धोधन यांना भेटले आणि तुमच्या घरामध्ये ईश्वराचा जन्म झालेला आहे, त्या ईश्वराला मला बघायचं आहे, मी फार नशीबवान आहे की माझ्या आयुष्यामध्ये मला ईश्वराला बघता येईल. आणि मग नंतर त्यांनी सांगितलं मला फक्त चेहरा बघायचा आहे त्यांचा. गौतम बुद्ध यांचा चेहरा बघितला, जन्म झालेला नवीन म्हणजे 2-3 दिवसांमध्येच त्या ठिकाणी जाऊन त्यांनी चेहरा बघितला. चेहरा बघितल्यावर त्यांनी भाकीत केलं. 1-2 महत्वाचे भाकीत केले होते. पहिला मुद्दा तो म्हणजे की फार मोठे सम्राट होईल, अख्ख्या जगावर राज्य करतील, किंवा सम्राट नाही झाले तर जगाला मार्ग दाखवण्याचं काम करतील. याचा अर्थ काय, तर त्यांना घर त्यागावं लागेल. घर त्यागायचं म्हटलं तर शुद्धोधन जे आहेत ना राजा, हे घाबरले. त्यांनी घर त्यागू नये यासाठी विलासी राजवाड्यात अतिशय संरक्षित वातावरणामध्ये त्यांना लहानाचं मोठं करायचा त्यांनी प्रयत्न केला. राजा शुद्धोधन यांनी दुःखापासून दूर ठेवलं होतं त्यांना, कारण त्यांनी घर त्यागू नये या उद्देशाने. पण जीवनातील सत्याचा शोध त्यांना घ्यायची इच्छा होती. मग एकूण 4 त्यांना प्रश्न पडले होते. 4 अवस्था त्यांनी बघितल्या मानवाच्या. पहिली अवस्था ती म्हणजे रोगी व्यक्ती. ते असेच मार्केटमध्ये गेले होते सैनिकांसोबत, किनाऱ्यावर बसलेला एक रोगी व्यक्ती, अतिशय संपूर्ण शरीर सडलेलं आहे त्याच्यावर ही परिस्थिती का आली? अनेक धर्म गुरूंना त्यांनी हा प्रश्न विचारला, पण कुणाकडे त्याचं उत्तर नव्हतं, योग्य उत्तर नव्हतं. अनेक जण काय म्हणायचे की मागच्या जन्मी केलेला पाप जो आहे तो या जन्मी तो फेडत आहे. अनेक जण म्हणायचे की याच जन्मी केलेला पाप याच जन्मी तो फेडत आहे, पण योग्य उत्तर मिळत नव्हतं. वृद्ध व्यक्ती बघितले. प्रत्येक व्यक्ती हा वृद्ध होणार आहे. प्रत्येक व्यक्तीला वृद्धापकाळामध्ये म्हणजे त्या ठिकाणी ती परिस्थिती त्याला भोगावी लागणार आहे.
म्हणजे त्रास त्याला सहन करावा लागणार आहे, मी सुद्धा वृद्ध होणार आहे, हे गौतम बुद्ध यांना कळून चुकलं होतं. याचा अर्थ काय की ही परिस्थिती का आलेली आहे. तिसरा मुद्दा तो म्हणजे मृत व्यक्ती, म्हणजे माणसाचा जन्म का होतो आणि जन्म आणि मृत्यू या कालावधीमध्ये त्याला नेमकं कोणत्या उद्देशाने ईश्वराने पाठवलेले पृथ्वी तलावर, तर त्याची उत्तरं त्यांना मिळत नव्हती. आणि चौथा मुद्दा, चौथी अवस्था माणसाची, ती म्हणजे संन्यासी व्यक्ती. व्यक्ती संन्यास का घेत असतो, बरोबर आहे की नाही. दुःखापासून लांब जाण्यासाठी व्यक्ती काय काय करू शकतो, नेमकं काय विषय आहे, ह्या सगळ्या गोष्टी जे हे प्रश्न त्यांना पडले होते. आणि त्यासाठी प्रत्यक्षात याचं योग्य उत्तर ईश्वरच देऊ शकतो. जे निर्मिक आहेत तेच देऊ शकतात. मला ईश्वराला भेटायचे, तुम्ही म्हणाल त्या परिस्थितीमध्ये मी जगायला तयार आहे, पण मला ईश्वराला भेटायचं आहे. आणि त्यासाठी त्यांनी 6 वर्ष कठीण तपश्चर्या केली. 29व्या वर्षी राज वैभव सोडून रात्री घर सोडताना त्यांनी जे त्यांच्या पत्नी आहेत आणि पुत्र मुलगा राहुल नाव त्याचं, 28व्या वर्षी त्यांना पुत्र प्राप्ती झाली होती. याचा अर्थ त्यांनी ज्यावेळेस घर सोडलं त्यावेळेस त्यांचा पुत्र 1 वर्षाचा होता. पुत्राचं नाव राहुल ठेवलेलं आहे. राहुलचा अर्थ काय असतो, रोध, रोखणे, बरोबर आहे की नाही. आणि हे नाव कोणी ठेवलं होतं, राजा शुद्धोधन यांनी ठेवलं होतं, जेणेकरून या पुत्राचा तोंड बघून कमीत कमी जे गौतम बुद्ध आहेत ते घर त्यागणार नाही. या उद्देशाने मुलाचं नाव राहुल ठेवण्यात आलं होतं. गुरुं शोध म्हणजेच काय, 6 वर्ष त्यांनी कठीण तपश्चर्या केली, विविध गुरूंकडे ज्ञानाचा शोध घेतला, आत्मउन्नतीचा मार्ग त्यांनी शोधायचा प्रयत्न केला, पण त्यांना मिळाला नाही. त्यांनी अशी परिस्थिती भोगलेली ना मित्रांनो, म्हणजे एका दिवसामध्ये एक केवळ जो दाना आहे आपल्या भाताचा एक दाना खाऊन ते जगलेले, ही परिस्थितीमध्ये ते जगत होते. कठोर तपश्चर्या त्यांनी केली. 6 वर्ष कठोर तपश्चर्या केली, अतिशय क्षीण असं शरीर त्यांचं झालं. आणि शेवटी मग मध्यम मार्ग ज्यांनी सांगितला ते म्हणजे कोण आहेत, तर आलार कलाम. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय, तर आलार कलाम आहे. बघा या ठिकाणी दिसतं, यांनी सांगितलं की अशा प्रकारे तुम्हाला ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही, तुम्हाला तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अंतर्मनातून जो आवाज येतो ना, तो ईश्वर प्राप्तीचा म्हणजे ईश्वराचा आवाज असतो. आणि त्यावेळेस आपल्याला आपल्या जन्माचा खरं ध्येय किंवा उद्दिष्ट काय आहे ते सांगायचं ते अंतर्मन प्रयत्न करत असतं. पण अंतर्मनापर्यंत पोहोचण्यासाठी मन फार शांत करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करावं लागेल. 49 दिवस त्यांनी मेडिटेशन केलं होतं. 49व्या दिवशी त्यांना बुद्धी प्राप्ती झाली किंवा बौद्धत्व प्राप्त झालं होतं. पुढे जाऊया. अग्निवीरची बॅच आपण लॉन्च केली. अख्ख्या भारतामध्ये पहिली मराठी माध्यमातून बॅच आहे मित्रांनो, अख्ख्या भारतात पहिली मराठी माध्यमातून. पूर्वी तुमची हिंदीमधून परीक्षा असायची, पण आता मराठीतून करण्यात आलेली, म्हणून आपण मराठी माध्यमातून सोप्या भाषेत शिकवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. अनुभवी शिक्षक, यापूर्वी वेगवेगळे त्यांना पोस्ट मिळालेत, असे शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत. सराव टेस्ट असणारे, मागच्या आठवड्यामध्ये जे काही शिकवलेले त्याच मुद्द्यांवर या आठवड्यामध्ये तुमचे प्रश्न असणार आहेत, म्हणजे जेणेकरून तुमची बऱ्यापैकी रिव्हिजन होईल. स्कोर वाढवण्याची गॅरंटी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये केवळ आपली बॅच देणार आहे मित्रांनो. सध्या 1000 रुपये फी नाहीये. एप्रिलचा अख्खा महिना, त्यामध्ये सुद्धा आपण सुरुवातीला किती 1000 विद्यार्थ्यांना खास करून ही ऑफर ठेवलेली. जे 1000 पहिले विद्यार्थी आहेत ज्यांनी ऍडमिशन घेतलं त्यांना 100 रुपयामध्ये मिळेल. लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. ऍडमिशन घेण्यासाठी आपला ऍप इन्स्टॉल करून घ्या मित्रांनो. महाराष्ट्र अकॅडमीचा असा लोगो तुम्हाला दिसेल. दुसरा मुद्दा, काही डाऊट असतील तर या ठिकाणी या नंबर तुम्हाला कॉल करायचे किंवा मेसेज करायचा आहे. प्रत्येक डाऊटचं त्या ठिकाणी निरसन होईल. आणि महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप तुम्ही इन्स्टॉल केला, जर तुम्हाला बॅच जॉईन करायची नसेल तर केवळ लॉग इन करून ठेवा. त्या ठिकाणी ऍपमध्ये गेल्यानंतर अग्निवीरच्या फोल्डरमध्ये गेलात की प्रश्न उत्तरांचं स्पष्टीकरण ते फोल्डर ओपन केलं तर सगळे त्या ठिकाणी व्हिडिओज तुम्हाला फ्री आहेत, म्हणजे फ्री सेक्शन मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बघता येईल. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, ... इज ऑल्सो नोन ॲज आयरन मॅन ऑफ इंडिया. तुम्हाला माहितच असायला पाहिजे, सरदार वल्लभभाई पटेल. 562 संस्थाने होती स्वातंत्र्यापूर्वी, परंतु स्वातंत्र्य मिळालं, पाकिस्तानामध्ये गेली 10 संस्थाने, 552 संस्थाने राहिली मित्रांनो. या सर्व संस्थानांना आपल्या भारतीय संघराज्यामध्ये ज्यांनी विलीन करून घेतलं होतं, ज्यांचा मोलाचा वाटा आहे, ते म्हणजे कोण, तर आपले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल. सरदार ही उपाधी त्यांना बारडोलीच्या सत्याग्रहामध्ये महिलांनी दिली होती. बारडोलीचा सत्याग्रह तुम्हाला विचारला जाऊ शकतो 1929 मध्ये. बाकी वेगवेगळे व्यक्ती, यामध्ये मोतीलाल नेहरू, स्वराज्य पक्षाची स्थापना त्यांनी केलेली आहे 1923 मध्ये. महत्वाचे व्यक्ती बरं का. मोतीलाल नेहरू यांनी नेहरू रिपोर्ट मांडला होता. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान, त्यांचे पिता ते म्हणजे मोतीलाल नेहरू. पहिले पंतप्रधान कोण, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पिता. बाकी लाल बहादूर शास्त्री, पंजाबचे सिंह म्हणून यांना ओळखलं जात असतं. तुम्हाला व्यक्ती आणि त्यांचे उपनाव हे विचारले जात असतात. महात्मा गांधी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सांगेल तेवढी माहिती कमी आहे त्यांच्याबद्दल. आलं लक्षात, भरपूर माहिती सांगता येईल, ती आपल्या बॅचमध्ये आपण कव्हर करू. बघा, प्रमुख व्यक्ती आणि त्यांची उपनावं. विश्वकवी कुणाला म्हटलं जात असतं किंवा कवी कुलगुरू कुणाला म्हटलं जात असतं,
किंवा गुरुदेव कुणाला, रवींद्रनाथ टागोर यांचं घर जे आहे ना शांतिनिकेतन, ते वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये त्याला दर्जा देण्यात आलेला आहे. सध्या आपल्या देशामध्ये 43 वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत. या 43 पैकी 41 वर्ल्ड हेरिटेज साईट ते म्हणजे शांतिनिकेतन कोलकाता या ठिकाणी आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी ते बांधलं होतं आणि रवींद्रनाथ टागोर यांचं ते घर आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्याबाबत माहिती घ्यायची झाली तर सर्वात अगोदर म्हणजेच किंवा 1911 मध्ये राष्ट्रगीत जे गायलेलं आहे ते स्वतः रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. कोलकाता अधिवेशनामध्ये 1911 मध्ये राष्ट्रगीत गायलं होतं आणि ते कुणी तर रवींद्रनाथ टागोर यांच्या बहिणीच्या मुलीने गायलं होतं. आलं लक्षात. बाकी वंदे मातरम हे गाणं जे हे गीत राष्ट्रगान हे कुणी गायलेलं आहे तर स्वतः रवींद्रनाथ टागोर यांनीच गायलेले. 1896च्या कोलकाता याच ठिकाणी अधिवेशन झालं होतं, परंतु बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे. आपल्या देशाला पहिला नोबेल पारितोषिक ज्यांनी मिळवून दिला, साहित्य जगतातील पहिला नोबेल पारितोषिक ज्यांना मिळाला 1911 मध्ये, ते म्हणजे कोण? रवींद्रनाथ टागोर आहे. गीतांजली या त्यांच्या काव्य ग्रंथाला मिळाला होता. दुसरं म्हणजे बघा राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्त यांना म्हटलं जात असतं. राष्ट्रपिता तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. महात्मा नेफेड फकीर M.K. गांधी. आता हे नेफेड फकीर ज्या व्यक्तीने नाव दिलेलं आहे त्याचं नाव माझ्या आता लक्षात नाहीये, परंतु ते ब्रिटिश अधिकारी होते मित्रांनो. लोकमान्य मुंबईच्या जनतेने त्यांना नाव दिलेले बाल गंगाधर टिळक यांना. बाकी नेताजी सुभाषचंद्र बोस, बाल गंगाधर टिळक, सांगेल तेवढी माहिती कमी आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या परीक्षांसाठी तुम्ही जर अभ्यास करत असाल तर लोकमान्य टिळकांवर 100% तुम्हाला प्रश्न विचारला जातो. 1858 मध्ये त्यांचा जन्म झाला, 1856 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. ठीक आहे. बाकी आगरकरांचा जन्म सुद्धा 1856 मध्ये झालेला आहे. महत्वाचं म्हणजे डेक्कन कॉलेजमध्ये एकत्रित दोघेही शिकत होते, आगरकर आणि लोकमान्य टिळक. डेक्कन कॉलेज आपली पुणे भूमी जी आहे ना एवढी महत्वाची आहे. वेगवेगळे जे ठिकाणं ज्यांना नावं दिली गेलेली ना वेगवेगळी, जसं की बघा ना या ठिकाणी बघा आगा खान पॅलेस जे आहे ना त्याच्या जवळच बंड गार्डन आहे. बंड गार्डन त्याला नाव का दिलं गेलं? सरकारच्या विरोधामध्ये बोललं याचा अर्थ काय? बंड केला. आणि लोकमान्य टिळक आणि आगरकर ज्यावेळेस कॉलेज झालं त्यांचं तर घरी जात असताना त्या ठिकाणी ते बसायचे आणि तिथे बसल्यानंतर डिस्कशन करायचे. डिस्कशन कशाचं होतं की सरकार सध्या कशा प्रकारे भारतीयांना लुटत आहे, सरकारचे जे वेगवेगळे धोरणं आहेत ते किती मोठ्या प्रमाणात चुकीचे आहेत, यावर ते डिस्कशन करायचे आणि मोठमोठे व्यक्ती येऊन त्या ठिकाणी बसायचे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या जागेला बंड असं नाव देण्यात आले, बंड गार्डन असं नाव देण्यात आलेलं आहे. बाकी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना चिपळूणकर यांच्यासोबत बाल गंगाधर टिळक आणि आगरकर यांनी केली होती. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केल्यानंतर त्या ठिकाणी शिकवलेला आहे शिक्षक म्हणून बाल गंगाधर टिळक आणि आगरकर होते. पुढे मग 1881 मध्ये मराठा आणि केसरी हे दोन वृत्तपत्र बाल गंगाधर टिळक यांनी चालू केले होते. मराठाचे संपादक होते बाल गंगाधर टिळक आणि केसरीचे संपादक होते आगरकर. परंतु पुढे काही वाद झाला आणि मग नंतर केसरीचे संपादक पदापासून त्यांनी राजीनामा दिला आणि मग बाल गंगाधर टिळक हे स्वतः त्या ठिकाणी केसरीचे संपादक झाले होते. अजून काय सांगता येईल? फर्ग्युसन कॉलेजची स्थापना डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांनी केली होती, परंतु डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केलेली आहे तर बाल गंगाधर टिळक आणि आगरकर यांनी केलेली आहे. बाकी नेताजी सुभाषचंद्र बोस, नेताजी ही उपाधी ज्यांनी दिली ते म्हणजे कोण? महात्मा गांधी. देशबंधू चित्तरंजन दास मित्र आहेत मोतीलाल नेहरू यांचे. स्वराज्य पक्षाची स्थापना ज्यावेळेस केली होती तर चित्तरंजन दास हे स्वराज्य पक्षाचे सचिव होते. 1923 मध्ये केली होती बघा. त्याच्या मागची कारणं सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत, पण पुढे करूया आपण. भारत कोकिळा म्हणून कोणाला तर सरोजिनी नायडू यांना म्हटलं जात असतं, हे लक्षात ठेवा. महत्वाचं आहे बरं का, कारण अनेक जण कन्फ्युज होत असतात की भारताची कोकिळा म्हटलं तर लता मंगेशकर यांना म्हणत असतात आणि त्या ठिकाणी पर्यायामध्ये सुद्धा दिलेलं आहे अग्निवीरचीच परीक्षा प्रश्न, परंतु सरोजिनी नायडू याचं योग्य उत्तर आहे. बाकी अनेक महत्वाचे व्यक्ती आहेत यामध्ये. जयप्रकाश नारायण महत्वाचे आहेत. जनसंघाची स्थापना ज्यांनी केली होती ते म्हणजे कोण आहेत? जयप्रकाश नारायण आहेत. केव्हा केली होती असा आपल्याला प्रश्न विचारला तर 1900 पेनचा कलर मी बदलतो, मध्यम कलर घेता येईल आपल्याला, डार्क नसावा जास्त. 1978 मध्ये जनता दलाची स्थापना केली होती. जनसंघ 1953 मध्ये त्याची स्थापना केली होती, परंतु पुढे त्याचंच रूपांतर जनता दलामध्ये ज्यांनी केलं ते म्हणजे जयप्रकाश नारायण. आणि आज जनता दलाचं रूपांतर झालं पुढे बीजेपी मध्ये, म्हणजे भारतीय जनता पार्टी. आणि भारतीय जनता पार्टीची स्थापना ज्यांनी केलेली ते म्हणजे कोण? अटल बिहारी वाजपेयी. आलं लक्षात. 1980 मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यात आलेली. महामना मदन मोहन मालवीय, चाचा, अरे जवाहरलाल नेहरू यांना चाचा असं म्हटलं जात असतं. सर्वात जास्त काळ ज्यांनी पंतप्रधान पद भूषविलं ते म्हणजे कोण? जवाहरलाल नेहरू आहेत. पहिले पंतप्रधान आहेत 1947 पासून ते 1964 पर्यंत आपल्या देशाचे ते पंतप्रधान होते, म्हणजे हयात असताना ते पंतप्रधान होते. 1964 मध्ये त्यांचं निधन झालं. पुढे मग
लाल बहादूर शास्त्री, ज्यांना आपण शांती पुरुष म्हणतो, हे लाल बहादूर शास्त्री जे आहेत की नाही, तेच पुढचे पंतप्रधान झाले होते. यांचंही निधन झालं ताश्कंद या ठिकाणी करार करत असताना. म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध चालू होतं, त्यावेळेस युद्ध शांतीसाठी एक करार करण्यात आला होता, ताश्कंद करार, आणि तो 1965 मध्ये करण्यात आला होता. त्या ताश्कंद कराराच्या दिवशीच, ज्या दिवशी ताश्कंद करारावर सही केली लाल बहादूर शास्त्री यांनी, आपल्या देशाचे ते दुसरे पंतप्रधान आहेत, त्याच मध्यरात्री त्यांचं निधन झालं होतं. पुढे जाऊया. पंजाब केसरी किंवा शेर ए पंजाब लाला लजपत राय यांना म्हटलं जात असतं. जहाल नेते आहेत ना, लाल बाल पाल, त्यापैकी लाला लजपत राय हे एक होते. आलं लक्षात. बाकी गुरुजी MS गोलवलकर यांना म्हटलं जात असतं. भारत का शेक्सपियर तुम्हाला विचारलं तर ते आहेत भारत का शेक्सपियर. ते महाकवी कालिदास हे भारत का शेक्सपियर म्हणून ओळखलं जात असतं. लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल, यावर तुम्हाला प्रश्न विचारला आहे. आलं लक्षात. बाकी हे सगळे जे काही मुद्दे दिसतात ना, याचं स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. सगळी माहिती आपल्याला प्रत्येक व्यक्तीसंबंधित घ्यायची आहे आणि त्यांना त्यांची उपनावं कुणी दिली, त्यांना का म्हटलं जातं, यावरही आपल्याला माहिती घ्यायची. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बघा, विच इज द हायेस्ट प्लॅट्यू ऑफ इंडिया. प्लॅट्यू म्हणजेच काय असतं? पठार. भारताचा सर्वोच्च पठार कोणता आहे? आपल्या देशाचा विचारलाय, जगाचा नाही. आपल्या देशाचा जर विचारला तर लद्दाख आहे. पर्याय क्रमांक 2 लद्दाख पठार. सरासरी उंची विचारली तर 4500च्या जवळपास आहे. ठीक आहे, मीटर. मग सर्वोच्च पठार कोणता जगाचा? ते तिबेट. तिबेट याची सरासरी उंची विचारली तुम्हाला तर 5200 मीटर आहे आणि हा जगातील सर्वोच्च पठार आहे. पठार म्हणजे काय असतं? तर पर्वत आणि त्याचं झीज होऊन सपाट भूमी तयार झाली किंवा उंचावरील सपाट भूमी, जसं की सासवडचा पठार आहे, जसं की महाबळेश्वरचा पठार आहे आपल्या महाराष्ट्रातील. उंचावरील सपाट भूमी जी असते ना, त्याला पठार असं म्हटलं जात असतं. आणि हा एक महत्वाचा पठार आहे. कोणता? लद्दाखचा पठार. आणि हा आपल्या देशातील सर्वोच्च पठार आहे. आपल्याला माहितच असायला पाहिजे. बाकीचे महत्वाचे मुद्दे आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे. आपल्या देशातील महत्वाचे अजून कोणकोणते पठार आहेत, म्हणजे उंचावरील सपाट भूमी कोणकोणती? तर बुंदेलखंड. हे बुंदेलखंड केवळ मध्य प्रदेशमध्येच नाही तर झारखंडमध्ये सुद्धा पसरलेलं आहे. त्याचसोबत बघा, बाघेलखंड हे छत्तीसगडमध्ये काही प्रमाणात, आपल्या मध्य प्रदेशमध्ये काही प्रमाणात, झारखंडमध्ये काही प्रमाणात आहे. छोटा नागपूरचा पठार आपल्या देशातील सर्वात जास्त खनिज संपन्न प्रदेश म्हणून ओळखला जात असतो. दंडकारण्य हे फार खाली आलेले आहे, पण या ठिकाणी आहे दंडकारण्य. आणि हा जो छोटा नागपूरचा पठार, दोन्ही जवळजवळ आहेत. छोटा नागपूरचा पठार हा केवळ ओडिसामध्येच नाही, ओडिसामध्ये जास्त प्रमाणात आहे. त्याचसोबत छत्तीसगडमध्ये काही प्रमाणात आहे आणि झारखंडमध्ये काही प्रमाणात आहे. ठीक आहे. पश्चिम बंगालमध्ये नाहीये बरं का. यावर प्रश्न विचारलाय तुम्हाला की छोटा नागपूरचा पठार पुढीलपैकी कोणकोणत्या राज्यांमध्ये पसरलेला आहे? कारण अत्यंत महत्वाचं आहे. सर्वात जास्त खनिज संपन्न प्रदेश आपल्या देशातील कोणता आहे तर हाच आहे. बाकी दंडकारण्य या ठिकाणी उत्तरेला आहे. हा ओडिसाच्या दक्षिणेला आणि आंध्र प्रदेशमध्ये काही प्रमाणात पसरलेला आहे. मालवा पठार हा मध्य प्रदेशमध्ये संपूर्णतः नाहीये. मध्य प्रदेश त्याचसोबत गुजरात आणि काही प्रमाणामध्ये राजस्थानमध्ये पसरलेला आहे. दख्खनचा पठार हा केवळ आपल्या महाराष्ट्रात नाही तर कर्नाटकमध्ये सुद्धा, तेलंगणामध्ये काही प्रमाणात पसरलेला आहे. पण हा दख्खनचा पठार याने आपल्या महाराष्ट्राची एकूण भूमी किती व्यापलेली, यावर प्रश्न विचारला होता तुम्हाला. 90% भूमी आपल्या महाराष्ट्राची ती दख्खनच्या पठाराने व्यापलेली आहे. आणि हा दख्खनचा पठार कशा प्रकारे तयार झालेला? तर बेसिक प्रकारचा लावा जमिनीच्या आतून निघाला. 24 वेळा उद्रेक झालेला लावा बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर बेसिक प्रकारचा लावा म्हणजे काय तर ज्याची घनता अतिशय कमी असते, लांब लांब पर्यंत पसरत असतो. बघा ना, मध आणि पाणी. समजा मध मी जमिनीवर टाकलं ते जास्त लांब पसरेल का? तर नाही, कारण घनता त्याची पाण्यापेक्षा जास्त आहे. परंतु पाणी जमिनीवर टाकलं ते लांबपर्यंत पसरेल. तशा प्रकारचं बेसिक प्रकारचं म्हणजेच काय तर त्या ठिकाणी घनता कमी असते. हा दख्खनचा पठार. बेसॉल्ट प्रकारचं खडक आहे दख्खनचा पठार. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे तेलंगणाचा पठार. तेलंगणामध्येच आहे. आणि कर्नाटकचा पठार कर्नाटकमध्येच आहे. हा एक महत्वाचा आहे. शिलाँगचा पठार हा केवळ आसाममध्ये पसरलेला नाही मित्रांनो, हा मेघालयामध्ये सुद्धा काही प्रमाणात पसरलेला. मेघालयाचं नाव निघालं तर गारो खासी जयंतिया, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. थोडीशी इन्फॉर्मेशन देतो बघा. आपला हा भारत आहे. या ठिकाणी काय तर मेघालयामध्ये गारो खासी आणि जयंतिया एल शेप मध्ये असं उलटा एल अशा प्रकारे हे पर्वतरांग आहे बघा. आणि हे तीनही पर्वतरांग मेघालयमध्ये पसरलेली आहे. मेघालय म्हणजेच काय तर मेघ म्हणजेच काय ढग. ज्या ठिकाणी ढग अडवली जात असतात. सोन्या, तू तिच्यासोबत गेला ना फिरण्यासाठी आणि आकाशाकडे बघितलं ना, तुला मोकळा आकाश केव्हाच दिसणार नाही. वर्षभर त्या ठिकाणी ढग अडवलेली दिसतील आणि ढग काही प्रमाणात पांढरी असतात. ज्यावेळेस ती काळी होतात त्यावेळेस पाऊस पडतो. पण ती काळी केव्हा होतात? जमीन तापल्यानंतर. जमीन तापली तर जे बारीक बारीक कण आहेत ना मातीचे ते मोकळे होणार
म्हणजे त्यांची घनता कमी होणार. कोणत्याही वस्तूला तापमान दिलं तर घनता कमी होत असते आणि मग नंतर तो धुरावा उडाला की ते ढगांना लागतो, मग नंतर पाऊस पडत असतो. बघा ना, उन्हाळ्यानंतर लगेच पावसाळा का येत असतो? त्याचं कारण असते की जमीन अगोदर तापते पाण्यापेक्षा. पाणी उशिरा तापतं परंतु उशिरा थंड होत असतं. म्हणून तिथून आलेली जी ढगं आहेत की नाही, जमीन तापली, जमीन तापल्यानंतर जमिनीवरील हवा हलकी होते, ती वर जाते, आसपासची हवा एकवटली जाते आणि हवा ही मोकळी नसते, त्याच्यामध्ये ढगं असतात कारण ती समुद्रावरून येणारी हवा असते. मग आपल्या देशामध्ये नैऋत्य मोसमी वारे येत असतात. सर पण नैऋत्यकडूनच काय येत असतात? सोन्या, हे महत्वाचं आहे ना. इथे हे विषुववृत्त, विषुववृत्ताच्या आसपास जास्तीत जास्त तापमान असतं. पृथ्वीवरील सर्वात जास्त टेम्परेचर विषुववृत्ताच्या आसपास असतं. फेरेलचा नियम काय म्हणतोय? उत्तर गोलार्धामध्ये स्वतःच्या उजव्या दिशेने वारे वाहत असतात आणि वारे कशा प्रकारे येत असतात विषुववृत्तावर? तर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असतात स्वतःच्या उजव्या दिशेने म्हणजेच उत्तरेला. आणि पूर्वेकडून पश्चिमेकडेच का वाहत असतात? कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. फिरत असताना पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार, कारण पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी फिरत आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जे तिथे मी स्पीडमध्ये सांगतोय, पण बॅचमध्ये आपल्याला अतिशय सुंदररित्या स्लो मध्ये कंप्लीट करायचंय. आणि हे सगळं कन्सेप्च्युअल आहे. तू पाठांतर करून उपयोग नाहीये. पाठांतर जर तू केलं ना तर जिंदगीमध्ये केव्हाच पास होणार नाही, कारण ऍक्युरेट प्रश्न विचारला जात नाही, कन्सेप्च्युअल प्रश्न विचारला जातो. कोणती परीक्षा असो, भले ती ग्रुप डी ची असो किंवा ग्रुप ए ची असो, युपीएससी का असाना किंवा मग ग्रुप डी ची का असाना, कोणतीही परीक्षा असो कन्सेप्च्युअल विचारलं जात असतं. तर हे वारे येत असतात आणि या ठिकाणी धडकतात. कुठे? सह्याद्री पर्वताला. म्हणून सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. कोकणामध्ये हेच वारे जातात सरळ हिमालयाच्या पायथ्याशी, इथे येऊन धडकत असतात. म्हणून हिमालयाच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. म्हणून ती गंगा नदी जी आहे ना, ती भरलेली असते. त्याचसोबत हे वारे सरळ जातात आणि इथे मेघालयामध्ये गारो खासी जयंतिया इथे येऊन धडकत असतात. आणि म्हणून नैसर्गिकरित्या तशा प्रकारचा प्रदेश तयार झालाय. म्हणून तुला अग्निवीर मध्ये विचारलं गेलेलं जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण कोणते? ते ठिकाण म्हणजे कोणते सोन्या? तुला माहितच असायला पाहिजे. जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण ते म्हणजे मोसिनराम. आणि त्याच्या मागची कारण काय? ते हीच आहेत. मोसिनराम कुठे? मेघालयमध्ये. तुला धरू प्रश्न विचारलाय की सांग मोसिनराम कुठे आहे, चेरापुंजी कुठे, आणि हे कुठे? मेघालयामध्ये आहे. तो त्या ठिकाणी कन्फ्युज होत असतो. आता पठार, जगातील सर्वात प्रमुख पठार, सर्व प्रमुख पठार या ठिकाणी कव्हर केलेले. इथे फक्त चार्ट दाखवलेला आहे. त्या ठिकाणी पठाराचं चित्र, माहिती का महत्वाचं आहे, आणि त्याची सरासरी उंची किती आहे, सगळं काही कव्हर केलेलं आहे. पुढे जाऊया. द डेझर्ट इज लोकेटेड इन विच कंट्री? थार पाहिजे होतं या ठिकाणी. ते त्यांच्याकडून टायपिंग मध्ये चुकलेले आहेत. त्यांच्याकडून म्हणजे कुणाकडून? ज्यांनी तुमची प्रश्नपत्रिका बनवली त्यांच्याकडून. पण त्यांनी ज्यावेळेस ट्रान्सलेट केलं तर ट्रान्सलेटमध्ये त्यांनी थार, यह जो डेझर्ट है वो कहाँ पे स्थित है असं तुम्हाला हिंदीमध्ये विचारलं होतं. मग सर तुम्ही मराठीत का ट्रान्सलेट केलं? सोल्या, तुझी परीक्षा मराठीत होणार आहे. थारचे वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? आपल्या देशामध्ये. पर्याय क्रमांक 1. जर पाकिस्तान पर्यायात असला असत तो प्रश्न आपण रद्द केला असता, कारण पाकिस्तानामध्ये 40% पसरलेला आहे. आपल्या देशामध्ये कुठे कुठे? राजस्थान, राजस्थान नंतर उत्तरेला पंजाब या राज्यामध्ये काही प्रमाणात पसरलेला आहे. गुजरातमध्ये सुद्धा काही प्रमाणात आहे. मग हे थारचं वाळवंट का बरं निर्माण झालं? त्याचं कारणच ते की पुन्हा एकदा दाखवतो मी तुला. बघ, हे आहे आपला भारत. नैऋत्य मोसमी वारे येत असतात आपल्या देशामध्ये. इथे अडवले जात असतात सह्याद्री पर्वताला, आणि म्हणून कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. तसंच दक्षिणेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. त्याचप्रमाणे मलबार या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात, म्हणजे केरळचा किनारा जो आहे त्याला मलबार असं म्हटलं जात असतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी गुजरातमध्ये सुद्धा काही प्रमाणात इथे पाऊस पडत असतो. परंतु इथे कच्छचं रण तयार झालेले, इथे पाऊस अजिबात पडत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी तशा प्रकारचा प्रदेश तयार झालेला आहे. आणि इथे आहे बघा राजस्थान. आता राजस्थान जो आहे ना, या राजस्थानामध्ये नैऋत्य ईशान्य असं एक पर्वत आहे. हे पर्वत जे नैऋत्य ईशान्य असल्यामुळे इथे वारे अडवले जात नाही. याची जर दिशा म्हणजे कोणतं? अरवली पर्वत आहे. गुरु शिखर सर्वोच्च शिखर आहे ना या अरवली पर्वताचं. 1763 गुरु शिखरची उंची आहे, 1763 मीटर. परंतु हे जे पर्वत आहे ना, हे जर वायव्य आग्नेय अशा प्रकारे असलं असतं तर हे नैऋत्य मोसमी वारे या ठिकाणी अडवले गेलेले असते, मग इथे पाऊस पडला असता. पण इथे पाऊसच पडत नाही. तू लगान मूवी बघितला ना, तो राजस्थानमध्ये शूट केलेला आहे. लगान मूवी मध्ये एक गाणं आहे बघा, घन घन गिर गिर आय बदरा, घन घन घोर काले छाय बदरा. पाऊसच पडाना. अख्खं गाणं सुरू झालं, ते गाणं संपलं तरी सुद्धा पाऊस पडाना. नुसती ढगं दिसतायत. आणि ढगं कशी तर दिसतायत, पण ती पाऊस पडण्यासाठी त्या ठिकाणी अडवणं गरजेचं आहे. ते अडवतं कोणतं? पर्वत अडवत असतं.
अख्खं गाणं होतं, पाऊस पडत नाही, ढग आलेली निघून जात असतात. मग पुन्हा ते सर्व काही डान्स करणारे जे असतात की नाही त्या गावातील लगान मूवीमधील सगळे ऍक्टर ते नाराज होतात आणि निघून जातात आपापल्या कामाला. पाऊस पडतोय म्हणून ते सगळं काम सोडून येत असतात. पाऊस पडणार आहे, आता ढग आलेली आहे, डान्स करतात, अख्खं गाणं होतं, पण पाऊस पडत नाही. का बरं पाऊस पडत नाही? त्याचं कारणच हे की हे वारे जे आहेत ना इथे अडवले जात नाहीत. आणि हे कोण अडवायचा प्रयत्न करायला पाहिजे? तर पर्वताने अडवायचा प्रयत्न करायला पाहिजे. पण या पर्वताची नैसर्गिकरित्या दिशा जी आहे ना ती कशी? तर नैऋत्य आणि ईशान्य असल्यामुळे इथे थारचं वाळवंट तयार झालेलं आहे. त्याच्या मागची कारणं समजून घेणं गरजेचं आहे. त्याचसोबत मी आपल्या बॅचमध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की कोणत्याही खंडाच्या पश्चिमेला वाळवंट असतं. मग वेगवेगळी वाळवंट जगभरातील आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर बघा, जगातील प्रमुख वाळवंट यामध्ये सर्वात मोठं ज्याचं एकूण क्षेत्रफळ आपल्याला विचारलं जातं फक्त सहारा वाळवंटाचं क्षेत्रफळ लक्षात ठेवा, कारण ते जगातील सर्वात मोठं वाळवंट आहे. आणि हे सुद्धा आफ्रिका खंडाच्या पश्चिमेला आहे. तुला सांगितलं ना सगळे वाळवंट कुठे असतात? पश्चिमेला असतात. आणि हे जगातील सर्वात मोठं वाळवंट आहे. या वाळवंटामुळे आफ्रिका खंडाला ब्लॅक डेझर्ट म्हणून ओळखलं जात असतं. खंडांबाबतही माहिती आपल्याला बॅचमध्ये द्यायची. 7 खंड आहेत ना, प्रत्येक खंडांमध्ये काय काय वैशिष्ट्यपूर्ण माहिती त्या ठिकाणी देता येईल ते सर्व काही माहिती आपण आपल्या बॅचमध्ये दिलेली आहे. सहारा वाळवंट 84 लाख किलोमीटर स्क्वेअर एवढं मोठं आहे. हे माहिती असायला पाहिजे तुला. हे पाठच करून ठेव सोन्या, अजिबात विसरू नको. बाकी वाळवंट जे ते पाठ करायचे का नाही, याला कम्पेअर करायचे. समजा 8 लाख असेल किलोमीटर स्क्वेअर तर याच्या किती 10% असं कम्पेअर करायचं. बघा ना विस्तार कुठे? अल्जेरिया 4, लिबिया, माली असे एकूण किती 11 देशांमध्ये सहारा वाळवंट पसरलेले. या वाळवंटामधून वाहणारी एक नदी महत्वाची, ती म्हणजे कोणती? तर नाईल नदी. एकूण 8 देशांमधून वाहते. जगातील सर्वात लांब नदी आहे. 6662 असं लक्षात ठेवायचं. 6662 किलोमीटर एवढी ती वाहत असते. जगातील सर्वात लांब नदी आहे. व्हिक्टोरिया सरोवरावरून उगम पावत असते, परंतु हे सरोवर जे ते ग्लेशियर वितळून तयार झालेलं सरोवर आहे. म्हणून नाईल नदी जी आहे ना ती 12माही नदी आहे. सर ग्लेशियर वितळून का बरं? जगातील एकमात्र पर्वत शिखर आहे जे की विषुववृत्तावर असून सुद्धा बर्फाच्छादित आहे. कारण जसजसं आपण उंच जाऊ तसं टेम्परेचर कमी होत असतं. हे आपलं जग आहे, हे आहे विषुववृत्त. विषुववृत्तावर स्थित असलेलं किलिमांजारो शिखर हे आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे मित्रांनो. परंतु हे बर्फाच्छादित आहे कारण त्याची सरासरी उंची किती आहे? 5000 मीटरपेक्षाही जास्त आहे. 5000 मीटरच्या वर गेलं की ते बर्फाच्छादित प्रदेश तयार होत असतो. मुळात जर आपण बघितलं 3500 मीटरच्या वर गेलं की बर्फ तयार होतो किंवा बर्फ वृष्टी त्या ठिकाणी होत असते, बर्फ पडत असतो, कारण थंड प्रदेश त्या ठिकाणी तयार झालेला असतो. आणि वातावरणामध्ये बाष्प असतं, त्याचंच रूपांतर बर्फामध्ये होतं. सर्वात जास्त बाष्प कुठे असतो? विषुववृत्तावर असतं, कारण टेम्परेचर जास्त असतं. आणि हेच बर्फ उष्ण वाऱ्यांमुळे वितळतं आणि मग नंतर व्हिक्टोरिया सरोवर, जगातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर हे म्हणजे व्हिक्टोरिया सरोवर. या व्हिक्टोरिया सरोवरावरून उगम पावणारी नदी ती म्हणजे नाईल नदी सरळ उत्तरेला जात असते, परंतु ही वाहत असताना या सहारा वाळवंटातून वाहत असते. एकूण 11 देशांमधून. अनेक माहिती सांगायची सोन्या, बॅच मध्ये ये ना तू, तुला धरूधरू समजून सांगतोय. ऑस्ट्रेलिया वाळवंट घाबरत असतो याला तू. अरे ग्रेट सेंड्री, ग्रेट व्हिक्टोरिया आणि सिम्पसन ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वात मोठं वाळवंट आहे ऑस्ट्रेलियन वाळवंट. आणि ग्रेट बॅरियर रीफ याच्या कुठे आहे? तर पश्चिमेला आहे. मी तुला काय सांगितलं, खंडांच्या सर्व पश्चिमेमध्ये वाळवंट असतात. त्याच्या मागची नैसर्गिक कारण तुला समजून सांगावे लागतील. कन्सेप्च्युअल अभ्यास कर. कन्सेप्च्युअल अभ्यास केला तर जिंदगीत कुठेच अडणार नाही. पाठांतर करायचे विषय नसतात सोन्या. ग्रेट बॅरियर रीफ, ग्रेट डिवायडिंग रेंज या गोष्टी तुला माहिती असायला पाहिजे. ऑस्ट्रेलिया खंडाच्या सर्वात जास्त समुद्री पर्यटन कुठे होत असतं? तर ऑस्ट्रेलियामध्ये. त्याचं कारणच हे की ग्रेट बॅरियर रीफ म्हणजे प्रवाळ खडके त्या ठिकाणी तयार झालेली आहेत. जे समुद्राच्या आतमधील मासे असतात किंवा समुद्राच्या आतमधील जे वेगवेगळे प्राणी असतात ते आपल्या शरीरातून कॅल्शियम कार्बोनेट सोडत असतात. हा कॅल्शियम कार्बोनेट किनाऱ्यात कुठे? तर समुद्र किनारी येऊन गोळा होत असतो. आणि तो गोळा झाला की त्या ठिकाणी एक वनस्पती तयार होतो या कॅल्शियम कार्बोनेटद्वारे. त्याला काय म्हणत असतात? प्रवाळ. आणि या प्रवाळामध्ये राहणारे जे प्रवाळ खडकात राहणारे जे मासे असतात ना ते अतिशय सुंदर असतात, वेगवेगळ्या रंगाचे असतात. मुळात हा प्रवाळ जो आहे ना तो सुद्धा वेगवेगळ्या रंगाचा असतो. म्हणून समुद्र पर्यटन सर्वात जास्त ज्या ठिकाणी होतो, जिथे सर्वात जास्त प्रवाळ आहे ते कुठे आहे? तर ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्वेला या ठिकाणी उत्तर दक्षिण असं पसरलेलं सर्वात जास्त आहे ते जगातील. बाकी अजून अरेबियन वाळवंट 13 लाख किलोमीटर स्क्वेअर आहे. लक्षात ठेवायचं का? नाही सोन्या, नाही विचारणार तुला, नको लक्षात ठेवू, फक्त कम्पेअर कर. दक्षिण अरब, सौदी अरब आणि येमेन, सिरिया या ठिकाणी. बाकी गोबीचं वाळवंट तुम्हाला विचारलं जातं. गोबीचं वाळवंट कुठे? तर चायनामध्ये आहे. जगातील सर्वात जुनी संस्कृती सिंधू संस्कृती. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न आहे सिंधू संस्कृती संबंधित.
त्याचसोबत गोबी संस्कृती जोड्या लावामध्ये तुम्हाला विचारलं जात असतं. गोबी संस्कृती जगातील 3ऱ्या क्रमांकाची सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक आहे. आपल्याला सिंधू संस्कृती ज्यावेळेस आपण समजून सांगत असतो आपल्या बॅचमध्ये, मी स्वतः सांगतोय त्या ठिकाणी इतिहास तुला, मग सिंधू संस्कृती सोबतच तुला मेसोपोटेमियाची संस्कृती, गोबी संस्कृती याबाबतही त्या ठिकाणी माहिती देतोय. सिंधू संस्कृतीतील एक महत्वाचं शहर ते म्हणजे कालीबंगल. कालीबंगल आणि गोबी यांच्यासोबत व्यापार चालायचा गोबी संस्कृतीने. गोबी संस्कृती कुठे दबून गेलेली आहे तर या गोबी वाळवंटामध्ये. चायनाची संस्कृती आहे, तिबेटच्या उत्तरेला पसरलेली ती संस्कृती आहे. ही केवळ चायनामध्येच नाही तर मंगोलियामध्ये सुद्धा पसरलेली आहे हे वाळवंट. आणि मोठी संस्कृती होती ती. तिथलं राहणं खाणं, त्यांचं दिनचर्या, त्यांचा पेहराव, वस्त्र या सर्व गोष्टी ना वेगवेगळ्या असतात, त्याला संस्कृती असं म्हटलं जात असतं. जगातील सर्वात जुनी संस्कृती ती म्हणजे सिंधू नदीच्या आसपास पसरलेली संस्कृती. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे कलहरी वाळवंट माहितीच असायला पाहिजे, आफ्रिका खंडामध्ये आहे. बोत्सवाना देश नाही माहिती असला तरी सुद्धा चालेल, पण आफ्रिका खंड जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं. किंवा डायरेक्टली एक वन लाईनर प्रश्न असतो तुम्हाला या तुमच्या अग्निवीर मध्ये किंवा SSC GD मध्ये, केंद्राच्या ज्या परीक्षा असतात ना, नेव्ही, एअरफोर्स, SSC GD, अग्निवीर, त्यामध्ये विचारलं जातं की पुढील पैकी कलहरी वाळवंट कोणत्या देशामध्ये पसरले किंवा कोणत्या खंडामध्ये. आफ्रिका खंड सोने तुला माहित असायला पाहिजे. वाळवंट केवळ सहारा वाळवंटच नाहीये, कलहरी वाळवंट सुद्धा आहे आफ्रिका खंडामध्ये, बोत्सवाना देशात. त्यानंतर टाकला माकन वाळवंट कुठे आहे? सिक्यांग, चीन. माहिती सांगायची तुला पण आत्ता नाही. थरचं वाळवंट सर आत्ता का नाही बरं? त्याचं कारण हे की एका लेक्चरमध्ये तुला काय काय सांगू सोन्या, भरपूर काही सांगण्यासारखं. इथे सगळं गरम होत असतं. वस्तुस्थिती सांगतोय तुला सोन्या, एवढी इन्फॉर्मेशन आहे, सगळं बाहेर निघत असतं आणि हे तोंडावाटे बाहेर लवकरात लवकर निघावं यासाठी होईल तेवढी माहिती मी तुला देण्याचा प्रयत्न करत असतो. स्पीडमध्ये का असतं आपलं इन्स्टावरचं लेक्चर? त्याचं कारण हे की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती तुझ्यापर्यंत पोहोचवायची. थरचं वाळवंट यावर तुला प्रश्न विचारला होता. मग थरचं वाळवंट लक्षात ठेवायचं का किती किलोमीटर स्क्वेअर आहे? नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण 84 लाख किलोमीटर स्क्वेअरच्या किती आहे? 2,60,000 केवळ. कम्पेअर केलं तर या लक्षात येईल किती टक्के आहे ते. केवळ किती? 4% आहे. केवळ 4% आहे. पुढे जाऊया बघा. उत्तर पश्चिमी भारत आणि पाकिस्तान यामध्ये पसरलेलं आहे. उत्तर पश्चिमी भारत म्हणजे कुठे आलं? राजस्थान, पंजाबमध्ये काही प्रमाणात, गुजरातच्या उत्तरेकडे काही प्रमाणात. बाकी इथे कच्छचं रण तयार झालेलं आहे. राजस्थान मधून वाहणारी नदी एक मात्र आपल्या देशातील खारी नदी आहे. सॉरी, खारी नदी का बरं आहे? त्याचं कारण म्हणजे समुद्राकडून वाहत येते का नदी? समुद्र का तयार झालेले? कारण ते खोलगड भाग असल्यामुळे त्या ठिकाणी समुद्र तयार झाले. पुन्हा अजून खोलगड भागावरून उंचवट्याच्या भागाकडे पाणी येणार आहे का? वाहत नाही येणार आहे. मग ते खारं पाणी का येत असतं त्या नदीमध्ये? त्याचं कारण काय? तर हे प्रदेश जो आहे ना, ते जमीन त्या सूर्यकिरणांमुळे, उष्णतेमुळे त्याची धूप झालेली, म्हणून खारवट जमीन झालेली. त्या खारवट जमिनीमधून वाहणारी नदी ही सुद्धा खारी नदी असते, लुनी नदी असते. पुढे येऊन या ठिकाणी कच्छच्या रणात लुप्त होत असते. ठीक आहे. म्हणजे थरच्या वाळवंटात वाहणारी नदी कोणती? लुनी नदी. आपल्या देशातील एकमात्र खारी नदी कोणती? लुनी नदी. कर्कवृत्ताला 2 वेळा छेदणारी नदी कोणती? महानदी. आपल्या देशातील सर्वात लांब नदी कोणती आहे? 2525 किलोमीटर वाहते, ती म्हणजे गंगा नदी. आपल्या देशातील अशी नदी की ज्यामुळे आपल्या देशाला नाव मिळालेलं आहे ती म्हणजे सिंधू नदी, जिचा उगम मानसरोवरावरून होत असतो, उत्तरेला वाहते, लद्दाखमध्ये प्रवेश केल्यानंतर नंगा पर्वताला वळसा घालते. नंगा पर्वत कसं लक्षात ठेवायचे? तर पाकिस्तान कसा आहे तुला माहिती आहे, तर तो तसा असल्यामुळे त्या पर्वताला नाव दिलं गेलेलं नंगा असं लक्षात ठेवायचं. कारण काय? पाकिस्तान आणि भारत यांच्या सीमेवर स्थित असलेलं ते पर्वत आहे नंगा पर्वत. ती वळसा घालून ज्यावेळेस पाकिस्तानामध्ये प्रवेश करते तर उत्तरेकडून दक्षिणेकडे वेगवेगळ्या नद्या येऊन मिळत असतात. झेलम, चिनाब, रावी, सतलज. पॉज करू करू माहिती टिपून घे. विचारलंय लई वेळा, जे जे विचारलंय ना ते सगळं तुझ्यापर्यंत मी पोहोचवतोय. अजून काय सांगायचं होतं की पश्चिम वाहिनी नदी सर्वात लांब कोणती आहे? ती आहे नर्मदा नदी. अमरकंटक या ठिकाणी उगम पावत असते, सातपुडा पर्वताच्या उत्तरेकडून वाहत असते, आपल्या महाराष्ट्रामध्ये ती प्रवेश करते. आपल्या महाराष्ट्रात केवळ 54 किलोमीटर वाहते, परंतु 1312 किलोमीटर वाहणारी ही नर्मदा नदी आपल्या देशातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. मग सर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी त्याबद्दल नाही सांगितलं तुम्ही? सोन्या, आपल्या महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश करते. बैतूल पर्वतावरून उगम पावते. 724 किलोमीटर लांबी असलेली तापी नदी ही कोठून आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते? तर जळगाव या ठिकाणी बुरानपूर खिंडीमधून. बुरानपूर खिंड कसं लक्षात ठेवायचं? औरंगजेब तिथूनच आपल्या महाराष्ट्रात त्यांनी प्रवेश केला होता. बुरानपूर खिंडीमधून प्रवेश केला होता. आलं लक्षात?
आणि मग त्यानंतर त्याचा मृत्यू झाला आपल्या महाराष्ट्रात. आपल्या महाराष्ट्रामधून तो मृत्यूपर्यंत त्या ठिकाणी राहिला होता आपल्या महाराष्ट्रात. ठीक आहे. पुढचा मुद्दा तो म्हणजे काय, उत्तर पश्चिम भारत पाकिस्तान. पुढचा मुद्दा तो म्हणजे इतर वाळवंटे. हे इतर वाळवंटे यामध्ये सोनोरन वाळवंट आहे अमेरिका आणि मेक्सिको, नामीब दक्षिण आफ्रिका, काराकोम मध्य आशिया या ठिकाणी पसरलेले वाळवंटे. पुढचा प्रश्न, कोस्टल आंध्र प्रदेश अँड ओडिसा ऑफन फेस नॅचरल डिझास्टर ड्यू टू. काय आहे त्याचा अर्थ? तर आंध्र प्रदेश बघा, इंग्लिश मीडियम मधून जे विद्यार्थी पास झालेले 10वी त्यांच्यासाठी इंग्लिश मधून दिलेलं असतं. आणि आता मराठी मीडियम मधून पास झाले आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी, त्यांनी जर फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी मराठी माध्यम चूज केलं तर त्यांना मराठीतून प्रश्नपत्रिका येईल. तर ही प्रश्नपत्रिका मराठीतून असल्यामुळे आपल्याला मराठीमधून शिकायचंय. आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या किनाऱ्याला पुढीलपैकी कोणत्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असतो? सर किनारा म्हटलं तर मग काय येणार आहे? पूरच, बरोबर आहे की नाही? किंवा अजून काय, सुनामी येणार आहे, भूस्खलन नाही, भूकंप, सुनामी येणार आहे, सुनामी पर्याय नाहीये. किंवा किनाऱ्यामध्ये नद्या वाहत असतात त्या ठिकाणी येत असताना पूर येऊ शकतो. तसलं नाही येते सोन्या, तुला कन्फ्युज करण्यासाठी जाणून बुजून पर्याय टाकलं असतं. तिथं सुनामी टाकली असती ना, सुनामीला क्लिक केलं असतं. पण याचं योग्य उत्तर काय, चक्रीवादळ, सायक्लोन. कारण काय त्याचं? तेच पुन्हा नैऋत्य मोसमी वारे येत असतात, आपल्या महाराष्ट्रात येऊन धडकत असतात आणि म्हणून महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताच्या किनारी या ठिकाणी पाऊस पडत असतो. हे वारे सरळ पुढे जात असतात, पुढे गेल्यानंतर या ठिकाणी येऊन धडकत असतात, बरोबर आहे की नाही? परंतु हा प्रदेश जो आहे की नाही, हे वाऱ्यांद्वारे इथे या ठिकाणी या प्रदेशामध्ये पाऊस पडत नाही. आपल्या देशाचा दक्षिण भारत येतो, म्हणजे कुठे तर ओरिसा आंध्र प्रदेश हा पट्टा आहे तो. मग या ठिकाणी पाऊस पडत नाही. त्याचं कारण काय? तर हे वारे जे आहेत ना, सरळ येऊन जिथे पाऊस पडायचा आहे सगळा अडवून इथेच या ठिकाणी पाऊस पडत असतो. पाऊस पडल्यानंतर जमीन कशी होते? तर थंड होत असते. परंतु ही जमीन अजून थंड झालेली नाही, कारण या ठिकाणी पाऊस पडलेला नाहीये. जमीन थंड झाली नाही म्हणून वारे हलके होतात, वर जात असतात. आणि वर गेल्यानंतर इथले वारे जे आहेत की नाही, परतीचे वारे, हे ईशान्य मोसमी वारे या ठिकाणी येतात आणि हे फिरतात. आणि फिरल्यानंतर इथे पाऊस पडतो. पण पाऊस पडत असताना मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ येत असतं, कारण जमीनच मोकळी झाली नाही, जमीनच अजून त्या ठिकाणी ओली झालेली नाही. ओली झाली जमीन तर ओली झाल्यामुळे थंड होत असते, थंड झाल्यानंतर त्या ठिकाणी दाब वाढतो हवेचा. पण जमीन जर ओली नसेल, जमीन जर थंड नसेल, जमीन जर तापलेली असेल तर तिथली हवा जी आहे ती हलकी होते आणि वर जाते, म्हणजे दाब, प्रेशर कमी होतो आणि आसपासची हवा एकवटली जाते. आणि म्हणून त्या ठिकाणी चक्रीवादळ येत असतं. मग चक्रीवादळ कुठे येतोय? या ठिकाणी येतोय. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. कसाही प्रश्न विचारू द्या, हा प्रश्न विचारलेला पाठांतरासारखा आहे का नाही, कन्सेप्ट समजण्यासारखा आहे. कन्सेप्ट एकदा तुला कळाल्या ना सोन्या, तर तुला पाठांतराची आवश्यकता नसते. पुढचा मुद्दा, राज्यसभेमध्ये हे तुझेच प्रश्न आहेत बरं का. तू म्हणशील ना की लय हाय लेवलचेच राव, लय अवघडच राव, हे असले प्रश्न विचारले जातात का? सोन्या तू मागच्या प्रश्नपत्रिका हे तुझ्याच प्रश्नपत्रिका आहे, तुझ्याच प्रश्नपत्रिकेतील हे सर्व काही प्रश्न आहेत. एकूण 15-15चा सेट आपण कव्हर करतोय. आजही 15 प्रश्न बघत आहोत. राज्यसभेमध्ये किती सदस्य राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित केले जात असतात? तर 12. आपल्या राज्यघटनेतील कलम 80 मध्ये राज्यसभेत संबंधित तरतूद केलेली. याच कलमामध्ये एकूण किती? तर 250 जास्तीत जास्त सदस्य असायला पाहिजेत असं सांगितलेलं आहे. सध्या आहे राज्यसभा ही आपली वरिष्ठ सभागृह आहे, त्या ठिकाणी सदस्य किती आहेत? 245 आहेत. राज्यसभा केव्हाही विसर्जित होत नाही, पण 103 सदस्य रिटायर होत असतात दर 2-2 वर्षांनी. 245 सदस्यांपैकी 12 सदस्य नामनिर्देशित केले जात असतात 6 क्षेत्रांमधून राष्ट्रपतींद्वारे, कारण यांचं मार्गदर्शन असणं गरजेचं असतं. आणि हे निवडले जात नाहीत, नामनिर्देशित केले जात असतात. निवडले जात असतात किती? तर 233 सदस्य. मग सर राज्यसभेचे हे 233 सदस्य कोण? मी, तुम्ही, आपण सगळेजण निवडून देतो का? तर नाही. विधानसभेमधील जे सदस्य असतात की नाही, ते या ठिकाणी मतदान करतात, मग राज्यसभेमध्ये पाठवत असतात आपापल्या राज्यामधून. आपल्या महाराष्ट्रातून एकूण 19 सदस्य राज्यसभेमध्ये पाठवले जात असतात. जसं की संजय राऊत राज्यसभेचे सदस्य आहेत की नाही, जसं की शरद पवार राज्यसभेचे सदस्य आहेत, मग ते राज्यसभेमध्ये पाठवले जात असतात. एक्सपिरियन्स पर्सन असतात, त्यांना मार्गदर्शनाची, म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता असते. कुणाला? तर लोकसभेला. म्हणून कमीत कमी वय या ठिकाणी किती दिलेलं? 30. तुम्हाला अजून काय विचारलं जाऊ शकतं? विधानसभा. एकूण आपल्या देशामध्ये किती विधानसभा आहेत? 31 विधानसभा आहेत. मग 28 राज्य आहेत आणि 31 विधानसभा कसे काय? तर 3 असे केंद्रशासित प्रदेश आहेत, की एकूण 8 आहेत, पण 8 पैकी 3 असे केंद्रशासित प्रदेश आहेत की ज्या ठिकाणी विधानसभा आहे. जसं की जम्मू काश्मीर, ज्याची स्थापना झाली होती 31 ऑक्टोबरला. स्थापना म्हणजे राज्याचा दर्जा त्या ठिकाणी काढून घेतला, त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला, म्हणजे जम्मू काश्मीरचं विभाजन करण्यात आलं.
विभाजन केल्यानंतर कलम 3 नुसार केलं जात असतं बरं का. मग विभाजन केल्यानुसार राज्यघटनेतील कलम 3 विभाजन केलं तर लडाख क्षेत्रफळाने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश तयार झाला. आणि त्यानंतर जम्मू काश्मीर 107 सदस्यांची विधानसभा त्या ठिकाणी अस्तित्वात आली. तिथे 3 नामनिर्देशित सदस्य तिथे त्या ठिकाणी पाठवले जात असतात. 2 महिला असतात आणि 1 गटामध्ये पाठवलं जात असतं. म्हणजे जातीनुसार त्या ठिकाणी 1 व्यक्तीला नामनिर्देशित केलं जात असतं. आलं लक्षात. बाकी 107 सदस्यांची विधानसभा असलेली जम्मू काश्मीर आहे. त्याचसोबत दिल्ली 70 सदस्यांची आहे. पॉंडिचेरी 30 सदस्यांची. एकूण 31 विधानसभा पैकी सर्वात कमी विधानसभा सदस्य ज्या केंद्रशासित प्रदेशाला ते म्हणजे पॉंडिचेरी, केवळ 30. आणि राज्यांमध्ये विचारलं तर सिक्कीमला केवळ 32 विधानसभा. एखाद्या राज्यामध्ये राज्यामध्ये कमीत कमी विधानसभा सदस्यसंख्या किती असायला पाहिजे? 60. जास्तीत जास्त किती असायला पाहिजे? 500. 500 ते 60 यांच्या दरम्यान विधानसभा सदस्य असणं गरजेचं आहे. परंतु 3 राज्य आहेत असे आणि 1 केंद्रशासित प्रदेश ज्या ठिकाणी विधानसभा सदस्य संख्या 60 पेक्षा कमी आहे. ते तुम्हाला कमेंट्स करायचे. मी पॉंडिचेरी सांगितलं, सिक्कीम सांगितलं. अजून तुम्हाला 2 केंद्रशासित प्रदेश कमेंट्स करायचे. पुढे जाऊया. विच वॉज द लास्ट बॅटल ऑफ अशोका? सम्राट अशोक यांचे शेवटचे युद्ध तुम्हाला विचारले गेलेले आहेत. सम्राट अशोक इतिहासातील अत्यंत महत्वाचे व्यक्ती आहेत. मौर्य वंशाचे 3रे व्यक्ती आहेत ते सम्राट. मौर्य वंशाची स्थापना ज्यांनी केली ते म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. कोणाच्या मार्गदर्शनाने किंवा कोण किंगमेकर होता? तर आचार्य चाणक्य तक्षशिला या ठिकाणी अर्थशास्त्र विषय शिकवत होते. त्यांना कळालं उत्तरेकडून अलेक्झांडर येत आहे आणि त्याच्या जन्माच्या वेळेस भाकीत केलेले एका व्यक्तीने की आज जगावर राज्य करणार आहे. आणि त्यामुळे वयाच्या केवळ 14व्या वर्षी तो आपलं घर त्यागून जग जिंकण्यासाठी निघाला होता. कोणता? अलेक्झांडर. मॅगस्थेनिस हे त्यांचे मित्र आहेत, म्हणजे शाळेचे मित्र आहेत. तेच त्यांचे इतिहासकार अलेक्झांडरचे. अलेक्झांडरचा इतिहास तुम्हाला इंडिका नामक पुस्तकामध्ये मिळेल. याच इंडिका नामक पुस्तकामध्ये त्यावेळेसचे जगातील सर्वात विद्वान व्यक्ती कोण? तर आचार्य चाणक्य. 10 मिनिटं त्यांच्या समोर जरी उभं राहिलं, त्या ठिकाणी वेळ दिलेला नाही, त्या ठिकाणी लिहिलेलं असं की काही वेळ जरी आचार्य चाणक्य यांच्या समोर उभं राहिलं की ते हिप्नोटाईज करायचे. हिप्नोटाईज म्हणजे काय? संमोहित करायचे. जबरदस्त व्यक्तिमत्व होतं. कूटनीती समजून घ्यायची असेल तुम्हाला आचार्य चाणक्य यांच्या बाबत माहिती घेणं गरजेचं आहे. आणि त्यांनी स्वप्न बघितलं होतं अखंड भारताचा विस्तार. आणि हा अखंड भारत जो आहे ना, त्याच्यावर परकीय व्यक्तीने सत्ता करू नये, त्यासाठी ते कुठे गेले? त्या ठिकाणी मगध साम्राज्यावर त्यावेळेस जे राज्य करत होते ते म्हणजे नंद वंशाचे शेवटचे व्यक्ती धनानंद त्या ठिकाणी राज्य करत होते. आता धनानंद म्हटलं तर नंद वंशाचे ते शेवटचे व्यक्ती आहेत. धनापासून आनंद ज्याला मिळतो त्याला धनानंद असं म्हटलं जात असतं. त्यांच्या पित्याने नाव नाही ठेवलं. त्यांचे जे हे असतात अमात्य असतात की नाही, मार्गदर्शक म्हटलं जात असतं, त्यांनी त्यांचं नाव धनानंद ठेवलं होतं. सोन्या तू फक्त धनानंद यांना सर्च कर गुगलवर. ज्यावेळेस तू त्या व्यक्तीला सर्च करशील ना तर त्याचं फोटो त्या ठिकाणी स्विमिंग पूल, नर्तकी आहेत, सगळ्या डान्स करत आहेत. तो स्विमिंग पूल मध्ये बसलेला या ठिकाणी काय मध्य आहे. म्हणजे आयुष्यमध्ये जिंदगी जगली होती त्यांनी. त्याने सर्वसामान्य जनतेसाठी काही केलेलं नाही असं मी नाही तर इतिहासामध्ये लिहून ठेवलेलं आहे. केवळ सर्वसामान्य जनतेमधून मोठ्या प्रमाणात टॅक्स ज्यांनी वसूल केला होता. 16 महाजनपदाचा ज्यावेळेस अभ्यास करशील त्या 16 महाजनपदापैकी सर्वात जास्त टॅक्स ज्यांनी वसूल केला, मगध साम्राज्यावर ज्यांनी राज्य केले एकूण घराने, त्यापैकी सर्वात जास्त टॅक्स ज्यांनी वसूल केला ते म्हणजे धनानंद. हे तुला परीक्षेत विचारलं SSCGDच्या. म्हणजे विचार करा तुम्ही की धनापासून त्याला फक्त आनंद मिळायचा. आणि 1200 हत्ती ज्याच्या सैनिकामध्ये होते ते म्हणजे धनानंद. आणि त्याला जागा करण्यासाठी आचार्य चाणक्य त्याच्या राजवाड्यामध्ये पोहोचले. त्याला सांगितलं राजे उभा राहा, उठा, झोपू नका असं. कारण आतमध्ये त्यावेळेस नर्तकी डान्स करत होत्या, त्यांना संगीतप्रेमी होते ते. मग आचार्य चाणक्य सकाळी, अरे तुला सगळा इतिहासच सांगायला लागलो मी सोन्या. हा इतिहास आपल्याला त्या ठिकाणी कंप्लीट करायचा. तुला फक्त एवढंच सांगायचंय मला की मौर्य वंशाची स्थापना झाली, अखंड भारताचा विस्तार करायचं स्वप्न बघितलं आचार्य चाणक्य यांनी. आणि ते स्वप्न खऱ्या अर्थाने ज्यांनी पूर्ण केलं म्हणजे 8 महाजनपदावर किंगमेकर आचार्य चाणक्य म्हटले जात असतात ना, तर चंद्रगुप्त मौर्य यांनी केवळ 8 महाजनपदावर राज्य केलेलं आहे. परंतु चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू सम्राट अशोक यांनी अखंड भारताचा विस्तार केला. विस्तार केल्यानंतर संपूर्ण अखंड भारतावर राज्य करायला सुरुवात केली. 16 महाजनपद त्यांनी जिंकली. आणि संपूर्ण 16 महाजनपदावर ज्यांनी राज्य केलेलं आहे ते म्हणजे एकमात्र व्यक्ती इतिहासातील अखंड भारतावर ज्यांनी राज्य केलेलं आहे ते म्हणजे एकमात्र व्यक्ती सम्राट अशोक. एके दिवशी बसले होते, मग त्यांचे जे अमात्य आहेत त्यांना बोलवून घेतलं त्यांनी आणि त्यांना विचारलं की आपण 16 महाजनपद यावर राज्य करत आहोत,
म्हणजेच काय तर अखंड भारतावर राज्य करत आहोत. पण असा कोणता प्रदेश आहे का आपल्या देशातील की जो प्रदेश मी त्या ठिकाणी जिंकायचं राहिलेलो आहे? तर ते जे त्यांचे अमात्य आहेत त्यांनी सांगितलं की कलिंग नावाचा एक प्रदेश आहे, तो अजून तुम्ही जिंकलेला नाही. तो कलिंग प्रदेश जो आहे ना, याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. त्याबाबत माहिती सांगतो तुला मी. हा जो भारत आहे, इथे आहे आपला महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आहे. सातपुडा पर्वताच्या उत्तरेला विंध्य पर्वत आहे. या विंध्य पर्वताच्या दरम्यान वाहते एक नदी, ती म्हणजे नर्मदा नदी वाहते, आपल्या देशातील सर्वात लांब नदी आहे. विंध्य पर्वताच्या आसपास पसरलेला जो जंगल होता ना, तो त्यावेळेस इसवी सन पूर्व 600, 300, 200 बरोबर आहे ना. कलिंग युद्ध इसवी सन पूर्व 300 मध्ये झालेलं आहे, 326 मध्ये. तुला जी माहिती मी देतोय ना, तर ती माहिती देतोय इसवी सन पूर्वच्या कालावधीमध्ये सर्वात घनदाट जंगल जो प्रदेश होता ना, तो होता हा. आणि या प्रदेशामध्ये राहणारी जी लोकसंख्या होती, म्हणजे राहणारे जे आदिवासी लोक होती, ती आपल्या देशातील सर्वात जुनी आदिवासी लोक आहेत. त्यांना कलिंग असं म्हटलं जायचं, कलिंग आदिवासी जमात. हे जे कलिंग आदिवासी जमात आहे ना, यांची मदत घेतली जायची या 16 महाजनपदाचे वेगवेगळे प्रशासक यांच्याकडून. सर्वात जास्त मदत मगध साम्राज्याकडून घेतली जायची. धनानंद एवढा क्रूर राजा असून सुद्धा त्याने केव्हाच या ठिकाणी राज्य केलं नाही. यांच्याकडून केवळ काय तर युद्ध शस्त्र बनवून घेतले जायचे, त्याचसोबत इथले प्राणी जे आहेत ते आपल्या युद्धामध्ये वापरण्यात त्यांच्याकडून मदत. कारण काय, ते देवाचे पुत्र आहेत असं म्हणलं जायचं. भूमीशी अतिशय जास्त प्रेम त्यांना असायचं. ते देवाचे पुत्र आहेत, त्यांना कोणीही हरवू शकत नाही, कोणीही त्यांना मारू शकत नाही. त्यांचं वेगळं स्वतंत्र राज्य असायचं. पण तरी सुद्धा अशोक यांनी ठरवलं की अरे, मी 16 महाजनपदावर राज्य केलेलं, इतिहासामध्ये मला 16 महाजनपदावर राज्य करणारा म्हणजे अखंड भारताचा विस्तार ज्यांनी केलेला, अशी ओळख आहे माझी इतिहासामध्ये. असं ओळखलं जाईल मला, म्हणजे भविष्यात ज्यावेळेस इतिहास वाचला जाईल लोकांकडून, त्यावेळेस मला असं ओळखलं जाईल. पण मी या ठिकाणी कलिंग प्रदेश का जिंकलो नाही? माझं मन मानत नाहीये, मला काही करून ते कलिंग प्रदेश जिंकायचं आहे. सैनिकांना आदेश दिले. हे युद्ध केवळ 12 दिवस चाललं. केवळ 12 दिवस म्हणतोय मी सोन्या, पण भयानक युद्ध होतंय. या युद्धामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ 12 दिवसांमध्ये संपूर्ण कलिंग जमातीची लोक जी आहेत, त्यामध्ये बालक यांनी सुद्धा युद्धामध्ये समावेश घेतला होता. 8-8 वर्षांची बालक, महिला युद्धामध्ये समावेश घेतला होता. वृद्ध व्यक्ती, वृद्ध महिला, वृद्ध पुरुष आणि युवक सर्वांनी त्या ठिकाणी युद्धामध्ये समावेश घेतला होता, युद्धामध्ये सहभाग घेतला होता. कारण काय की भूमीबद्दल एवढं प्रेम असायचं त्यांना. आपली भूमी जी आहे ना, यावर केवळ आणि केवळ आपणच या ठिकाणी राज्य करणार, दुसऱ्याला आपली भूमी देणार नाही, अशा प्रकारे त्यांच्यामध्ये प्रेम असायचं त्या भूमीबद्दल. आणि त्यासाठी त्यांनी आपलं प्राण त्यागून दिलं जमिनीसाठी, भूमीसाठी. आणि हे संपूर्ण युद्ध संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात भारी मारकाट झाली. मारकाट झाल्यानंतर ही गोष्ट त्यांना कळाली. आता कळाली अशोक यांना, तर त्यांनी प्रत्यक्षात बघण्याचा विचार केला. कलिंग हा प्रदेश जो आहे ना, त्या ठिकाणी कोणताच राजा त्याने राज्य केलेलं नाही. मग या प्रदेशावर आता मी राज्य करणार, तर नेमका प्रदेश कसा आहे तो बघायचा आहे मला. तर चला युद्धभूमीमध्ये घेऊन चला. मग युद्धभूमीमध्ये त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर लांब लांबपर्यंत, जिथपर्यंत नजर चाललेली, सगळे मुर्दे पडलेले होते. मग हे जे मुर्दे आहेत, त्या मुर्द्यांमध्ये बालकं होती, वयाची 8-8 वर्षाची, 7-7 वर्षाची बालकं. त्यांनी युद्धामध्ये समावेश घेतला होता आपली भूमी वाचवण्यासाठी. महिलांनी समावेश घेतलेला आहे, वृद्ध महिला, वृद्ध पुरुष यांनी समावेश घेतलेला आहे. भयानक परिस्थिती बघून त्यांना फार वाईट वाटलं. 17 दिवस ते झोपले नाही सोन्या. सगळ्यांचे ते चित्र जे आहेत ना, डोळ्यासमोर फिरत होते. 17 दिवस ते झोपले नाही. त्यांचे वैद्य यांनी सांगितलं की जर हे सम्राट, आपले राजे झोपले नाही ना, तर यांचं निधन निश्चित आहे. मृत्यू काळाच्या जवळ आलेले आहेत, मृत्यूचा काळ चालू आहे त्यांचा. लवकरात लवकर त्यांना झोप येणं गरजेचं, झोपच येत नव्हती. आणि म्हणून बौद्ध धर्माचे जे प्रचारक आहेत त्यावेळेसचे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांना मेडिटेशन करायचं शिकवलं. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि तिथून मग त्यांनी शस्त्र त्यागून दिले. आता विस्तारवादी धोरण नसेल, जो प्रदेश आहे त्याचंच संरक्षण करायचंय आणि केवळ प्रजेसाठी जगायचं आहे, अशा प्रकारे त्यांनी त्यांचं धोरण ठेवलं. आणि युद्ध समाप्ती झाली तिथून. सम्राट अशोक यांचं शेवटचं युद्ध कोणतं आहे? बॅटल ऑफ कलिंग. चुकलो मी वाचत असताना. कलिंग शेवटचं, या ठिकाणी बघ ना, कलिंग नाव लिहिलेलं ना. सगळ्यात शेवटचं युद्ध कोणतं आहे? ते कलिंग युद्ध आहे. अशा प्रकारे तुला इतिहास समजून सांगायचा आहे सोन्या. आणि तो इतिहास सध्या त्या ठिकाणी चालू आहे. बॅच जॉईन केली, 100 रुपयात काय रे सोन्या? तिचा कॉल आला की लगेच रिचार्ज मारतो तिला. 250 रुपयाचं रिचार्ज मारतो. तुला वाटतं की फ्री केलेलं आहे, तर आता कंटिन्युअसली ती माझ्यासोबत बोलत राहील. कंटिन्यू वेटिंगवर फोन येतो.
तुझ्यासाठी तुझ्याकडूनच रिचार्ज घेतलेला, पण तुझ्यासाठी आहे का तो? नाही, अनेकांसाठी आहे. सोन्या इंटरनेट देतो तू तिला, तुला वाटतं व्हॉट्सअपवर आपल्याशी बोलल, पण तसं नाही येते. 250 रुपये कुठं जात नाहीत तुझे. तू घाण आवाज करणारी गाडी वापरतोस आणि ती घाण आवाज करणारी गाडी ॲव्हरेज सुद्धा देत नाही. आठवड्यात मी एकदा त्यामध्ये पेट्रोल टाकतो 100 रुपयाचं. आणि ते पेट्रोल का टाकत असतो तू? कारण तुला कॉलेज सुटल्यानंतर, कॉलेज भरण्यापूर्वी कॉलेजमध्ये प्रवेश करायचा असतो, जायचं असतो. कॉलेजमध्ये बसत नाहीस, केवळ त्या ठिकाणी टाइमपास करण्यासाठी कॉलेजच्या बाहेर जात असतो. कॉलेज चालू असताना तू 5 डबे बसलेला असतोस आणि ज्यावेळेस ती बाहेर येते त्यावेळेस तू तिच्या मागे पुढे त्यामध्येच तुझं पेट्रोल जात असतं. आणि ते 100 रुपये त्या ठिकाणी वाया घालवण्यापेक्षा मोबाईल घे, टेरेसवर जाऊन बस, रिलॅक्समध्ये स्वतःचं एक छोटं रूम बनव, झोपडी बनव आणि त्या ठिकाणी अभ्यास करत बस. मोबाईल, तू आणि मी, आपण तिघं बऱ्यापैकी तुला दरोदर शिकवतो ना. ये ना तिथं बॅचमध्ये, तुला कळेल. केवळ 100 रुपये, अजून काय मिळणार आहे तुला सोन्या? द फेमस बॅटल ऑफ प्लासी वॉज फाउट ऑन बँक ऑफ विच रिव्हर. म्हणजे कोणत्या नदीच्या काठी प्लासीचं युद्ध झालं होतं. खऱ्या अर्थाने जर बघितलं नाही, प्लासीचं युद्ध जर झालं नसतं ना, तर आपल्यावर फ्रेंचांनी राज्य केलं असतं. ड्युप्ले आणि लॉर्ड क्लाइव्ह त्यावेळेस महत्वाचे व्यक्ती होते. त्यांच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी 3 युद्ध झालेले आहेत. ते आर्काटचं युद्ध एक महत्वाचं आहे, ते शेवटचं युद्ध होतं फ्रेंचांचं. मग हे प्लासीचं युद्ध जे आहे ना, ते का झालं होतं ते अजून फार डीपमध्ये जावं लागेल आपल्याला. एवढं डीपमध्ये जाऊन उपयोग नाहीये. ठीक आहे, तासाभराच्या वर गेलेले हे लेक्चर्स नाही. किती सांगू तुला? प्लासीचं युद्ध काय विचारलंय? प्लासीचे प्रसिद्ध युद्ध कोणत्या नदीच्या काठी? अरे गंगा नदीच्या काठी. भागीरथी आणि अलकनंदा या 2 नद्या. भरपूर काय सांगायचं. प्लासी, सिराजुद्दौला सांगायचं तुला, मीर जाफर सांगायचं. अरे गद्दार, गुवाहाटी पलटण. चुकून बोललो मी, गुवाहाटी नाही, ते तिथंच आहे ना, जवळच आहे ना, तर त्यामुळे. तर ते आपले मीर जाफर सांगायचे. मीर जाफर वयाच्या 78व्या वर्षी त्यांना ते स्वप्न दाखवले, ते लॉर्ड क्लाइव्ह वगैरे. हे सगळ्या गोष्टी तुला डिस्कस करायचे. पुढचा मुद्दा तो म्हणजेच काय, तर लोकसभेमध्ये किती सदस्यांच्या पाठिंब्याने अविश्वास ठराव आणला जात असतो? याचं योग्य उत्तर आहे 15% ऑफ द टोटल इलेक्टेड मेंबर्स ऑफ द लोकसभा. म्हणजे सध्या किती आहेत बघा, लोकसभेच्या निर्वाचित सदस्यांपैकी 15%. 543 सदस्य हे निर्वाचित असतात. निर्वाचित म्हणजे काय सोन्या? तू निवडून देतो त्यांना. तुझं वय झाले ना 18 वर्ष प्लस, याचा अर्थ तू निवडून देतोय त्यांना. 543 सदस्य आणि या 543चे 15% तुला विचारले. 10% काढायचे असतील तर काय करायचं? 1 0 म्हणजे 54. आणि 54चे अर्धे करायचे. किती होतात रे 54चे अर्धे? 26, 27, बरोबर आहे. 27 यामध्ये प्लस करायचे. झाले किती? 4, 7, 1, 5, 6, 7, 8, 81, 82 लोक जे आहेत की नाही, 82 लोकांचा त्या ठिकाणी पाठिंबा असणं गरजेचं. त्यावेळेस अविश्वासाचा ठराव त्या ठिकाणी ठेवला जातो, मग तो पारित केला जातो. पुढे पारित करण्यासाठी बहुमताची आवश्यकता असते. याचा अर्थ काय? तर सरकार पाठिंबा नाहीये आणि म्हणून सरकार पडते. पुढचा प्रश्न, सायकलचा शोध कोणी लावला होता? याचं योग्य उत्तर काय? मॅकमिलन. पर्याय क्रमांक 2. संपूर्ण माहिती दिली बघा, मॅकमिलन. संपूर्ण आपल्या बॅचमध्ये आपल्याला या ठिकाणी सायकलचं चित्र असेल, या ठिकाणी शोधकर्ता त्यांचा फोटो असेल, या ठिकाणी स्थान कुठले आहेत ते, बरोबर, कुठे लावला होता, आणि या ठिकाणी वर्ष असेल. अशा प्रकारे आपल्याला माहिती पूर्ण करायची. सायकलचा जो पहिला शोध लागला होता ना, ओरिजिनल फोटो, तो सुद्धा या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर ही ब्लर इमेज असेल तुमच्यासाठी, पण त्या ठिकाणी आपण स्लाइड्सच्या माध्यमातून शिकवलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, आपल्या पुस्तकातीलच माहिती आहे. बाकी कुणाला काही डाऊट असतील तर लगेच कमेंट्स करा. सोन्या आजचं लेक्चर थोडं डीपमध्ये झालं, पण हे डीपमध्ये घेतल्याशिवाय पर्याय नाहीये. तुला कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. तू पाठ करू आतून खांगलाय तू सोन्या, गरजेचं नाहीये ते. तू काही पाठ करत असतो. तू बघ ना, ज्यावेळेस जेवायला बसतो त्यावेळेस आई बघते अशी आणि तू बडबडतोय. राष्ट्रपती कलम पाठ करतोयस, त्यानंतर लोकसभा कलम पाठ करत आहेस, सगळ्या गोष्टी तू कलम पाठ करत आहेस. कलिंग युद्ध केव्हा झालं ते पाठ करत बसलेला आहेस. आणि घरचे असे बघतात, काय झालं? अभ्यास करत असताना येडा झाला हे आपला. घाबरतात घरचे. ते म्हणतात की 4 शब्द कमी वाच, पण तू जरा स्थिर राहा. झोपताना सुद्धा मनात तू राष्ट्रपती पाठ करतोयस. पहिले राष्ट्रपती कोण? पहिले राष्ट्रपती आपले राज्यघटना केव्हा अस्तित्वात आली होती, आणि आपलं कलम कोणतं आहे? तर 52वं कलम आहे. राष्ट्रपतीबाबतचं जे शपथेचं कलम आहे ते 60वं आहे. अरे हे पाठ करू आतून खांगला. तू कन्सेप्च्युअल अभ्यास कर, तुला पाठांतराची आवश्यकता पडणार नाही. आणि कन्सेप्च्युअल अभ्यास आपल्या बॅच मध्ये दिलेला. अरे पुढचा प्रश्न राहिला ना सोन्या, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? तुला माहितच असायला पाहिजे. राजेंद्र प्रसाद. सर्वाधिक काळ राष्ट्रपती कोण ठरले? तर हेच 1952 ते 1962 त्यांनी राष्ट्रपती भूषवलेला आहे. महत्वाचं म्हणजे
आपल्या राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण? राजेंद्र प्रसाद आहेत. जेवढी माहिती त्यांच्याबद्दल सांगेल तेवढी कमी आहे. छोडो भारत आंदोलनाच्या दरम्यान त्यांना अटक करण्यात आली होती आणि अहिल्यानगर, अरे आमचं अहमदनगर जामखेडचं आहे निसोने, आणि त्या अहिल्यानगरमध्ये भुईकोट किल्ला त्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलं होतं. त्यांना एकट्यांनाच ठेवण्यात आलं होतं का? तर नाही. पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, वल्लभभाई पटेल आहेत, आपल्या देशाचे सर्वाधिक काळ पंतप्रधान ठरलेले ते पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. याच भुईकोट किल्ल्यामध्ये इंग्रजांनी त्यांना ठेवलं होतं, तिथे तुरुंग होतं. त्याच तुरुंगामध्ये त्यांनी भारत की खोज, जे तुम्ही सिरीज बघता ना आपल्या दूरदर्शनवर, तर ते आपलं माझ्या लक्षात नाही राव पुस्तकाचं, हे असं होत असतं बघ, काय काय लक्षात ठेवायचं सोन्या, सगळं गरम होत असतं लेक्चर चालू असताना. ज्यावेळेस लेक्चर संपताना या ठिकाणी गरम गरम होत असतं, कंटिन्युअसली इन्फॉर्मेशन फिरत असते. तर त्या पुस्तकाचं नाव लक्षात नाही, पण ते पुस्तक लिहिलेले, आपल्या देशाचा इतिहास आहे त्यामध्ये. डिस्कव्हरी ऑफ इंडिया सोन्या, हे अशी परिस्थिती असते बघ. बघ लोकसभा निवडणूक लढण्यासाठी कमीत कमी किती वय? तर कमीत कमी विचारलेलं, लोकसभेबद्दल विचारलं तर 25 वर्ष. तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था विचारलं तर 21 वर्ष कमीत कमी वय लागतं. त्याचसोबत तुम्हाला समजा राष्ट्रपती होण्यासाठी विचारलं तर 35 वर्ष कमीत कमी वय लागत असतं. एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत, त्याचसोबत बघा कमीत कमी वय जर तुम्हाला विचारलं राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी तर 30 वर्ष कमीत कमी वय लागत असतं. आणि मतदान करण्यासाठी कमीत कमी वय 18 वर्ष लागत असतं. 61वी घटनादुरुस्ती महत्वाची आहे. 61वी घटनादुरुस्ती झाली ती 1987 मध्ये. त्यापूर्वी ज्यांचं वय 21 वर्ष होतं त्यांना मतदानाचा अधिकार होता. पण आता 61व्या घटनादुरुस्तीनंतर ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेले प्रत्येक भारतीय नागरिकांना आपल्या मतदानाचा अधिकार आहे. विश्वनाथन आनंद हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित? माहीतच असायला पाहिजे, चेसशी संबंधित आहेत. पहिला त्यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणजे नाव बदलण्यात आलं, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असं होतं. 1991 मध्ये या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती. 1992 मध्ये पहिला पुरस्कार ज्यांना दिला ते म्हणजे कोण आहेत? विश्वनाथन आनंद आहेत. ठीक आहे, ते खेळाशी संबंधित, बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. महत्वाचं म्हणजे सोन्या, तुला खेळ आणि खेळाशी संबंधित असलेले व्यक्ती लक्षात ठेवायचे, परंतु चर्चेमध्ये असलेले व्यक्ती तुला विचारले जात असतात. मागील 6 महिन्यांमध्ये जे खेळाडू चर्चेमध्ये आहेत ते आपल्या बॅचमध्ये सुंदररित्या आपण कव्हर करणार आहोत. म्हणजे खेळाचं चित्र या ठिकाणी आपल्याला ते खेळाडू जे आहेत, या खेळाशी संबंधित असलेले महत्वाचे खेळाडू जे चर्चेमध्ये असतील ते. अग्निवीरची बॅच अख्ख्या भारतामध्ये मराठी माध्यमातून एक मात्र महाराष्ट्र अकॅडमीने चालू केलेली. मराठीतूनच का? तर परीक्षा आता मराठीतून होणार आहे. महत्वाचं म्हणजे सोप्या भाषेत तुला धरोधर शिकवणार आहे. सगळे अनुभवी शिक्षक आहेत. अरे एसएससी जीडी, यापूर्वी तुमच्या ज्या केंद्राच्या TCS IBPS पॅटर्न आहेत, ह्या परीक्षा जे आहेत ना, रेल्वे RRB, हे परीक्षा पास झालेली सगळी फॅकल्टी आहे. म्हणजे यांना यापूर्वी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यश मिळालेलं आहे. सराव टेस्ट मागे झालेल्या सर्व जे तुमचं सिलेबस आहे तो सिलेबस कव्हर केलेला आहे सराव टेस्टच्या माध्यमातून. एका आठवड्यात 2 टेस्ट असणार आहेत. म्हणजे तुझी बऱ्यापैकी रिव्हिजन होईल. स्कोर वाढवण्याची गॅरंटी अख्ख्या महाराष्ट्रात कोणी देऊ शकतं का? महाराष्ट्र अकॅडमी देऊ शकते स्कोर वाढवण्याची गॅरंटी. आणि 1000 रुपये नाहीये सोन्या. पहिले जे 500 विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी 100 रुपये फी ठेवलेली आहे. त्यासाठी तुम्हाला ऍप इन्स्टॉल करायचं महाराष्ट्र अकॅडमीचं. आणि जर तुम्ही बॅच जॉईन नाही केली तर कमीत कमी ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तिथे लॉग इन केलं तर सर्व मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केलेले आहेत. एकूण 10 प्रश्नपत्रिका अनालिसिस, जसं की मी या ठिकाणी GSचं अनालिसिस करतोय तसंच मॅडम यांनी 15 प्रश्न तुमचे सायन्सचे अनालिसिस केले, तुमच्या अग्निवीरचे. मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्यामुळे एक तर प्रश्न रिपीट होतो किंवा त्याच प्रश्नाच्या आसपासची जी माहिती असते ना त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर त्यासाठी तुम्हाला ऍप इन्स्टॉल करायचे. काय डाऊट असेल तर या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. लवकरात लवकर बॅच जॉईन करा. सुरुवातीच्या केवळ 500 विद्यार्थ्यांसाठी ही ऑफर आहे. काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. धन्यवाद. सर एक एंड करा, पण शेअर करायचं आपल्याला.